नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 13व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. भगवद्गीतेतला दुसरा अध्याय म्हणजे सांख्य योग हा आपण समजून घेत आहोत. योग हा शब्द बरेच वेळेला आपल्या संवादात असतो. आपण असे म्हणतो की या गोष्टीचा योग नव्हता किंवा योग पाहून एखादं काम करूया. योग ही कल्पना योगाबरोबर पण जोडली जाते. म्हणजे योग हा शब्द सिच्युएशन किंवा परिस्थिती आणि फिजिकल एक्सरसाइज म्हणजे व्यायाम या दोन्ही गोष्टींना लागू होतो. असं कसं? यासाठी योग म्हणजे नक्की काय हे समजले पाहिजे. चला तर मग आजच्या भागात योग या कल्पनेबद्दल बोलूया. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कामात यशाची किंवा अपयशाची संगम किंवा अटॅचमेंट सोडून कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. तसेच स्थिर राहा. अशा समतेला योग म्हणतात. योग या कल्पनेचा अर्थ समजून घेऊया. श्रीकृष्ण योग या संकल्पनेबद्दल काही श्लोकात बोलतात. इथे योग म्हणजे युनियन किंवा एकीकरण असं या शब्दाचा अर्थ आहे. पण मग एकीकरण आहे तरी कशाचे? मागच्या भागात आपण आपल्या कर्मांविषयी बोललो. आता आपल्याला माहिती आहे की आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्या नियंत्रणात नाहीत. परिणामात अनेक घटक सामील आहेत आणि हे घटक आपण दरवेळेलाच ताब्यात ठेवू शकत नाही. परंतु एक गोष्ट आहे जी आपण नियंत्रित ठेवू शकतो. आपण आपल्या कृतींवर म्हणजेच ॲक्शन्सवर नियंत्रण ठेवू शकतो. कधीतरी असं वाटू शकतं, परिणाम वाईट किंवा वेदनादायक असला तर काय? मग मी काय करू? आणि या विचाराने आपण निराश पण होतो. पण परिस्थिती जशी असेल तशी आपल्याला स्वीकारावी लागेल. ह्यालाच योग म्हणतात. निकाल काहीही लागला तरी मला मान्य आहे असं स्वतःला समजून घ्यायला खूप मॅच्युरिटी लागते आणि काळाबरोबर आपण शिकतो सुद्धा. यशात आनंद तर अपयशात दुःख हे आपल्या मनाने ठरवले आहे. आणि इथेच आपलं चुकतं. परिस्थिती कशी का असेना आपण बेफिकीर राहायचं. तसं राहिल्याने आपली मानसिक स्पष्टता कायम राहते. ही समबुद्धी म्हणजे समतोल. दिस इवन माइंडेडनेस इज मेंटल इक्विलिब्रियम. एका योगीला हे सहज जमतं आणि यामुळे आध्यात्मिक वाढ किंवा स्पिरिच्युअल ग्रोथ शक्य होते. एका स्थिर तलावात आपण आपले प्रतिबिंब अगदी आहे तसे बघू शकतो. हेच प्रतिबिंब पाण्यात पडलेल्या लहान पान किंवा दगडामुळे विकृत होते. आपले मन देखील अगदी असेच आहे. थोडं जरी आपल्या मनाविरुद्ध झालं तर आपल्याला आवडत नाही आणि आपण आपला हा इव्हन माइंडेडनेस गमवून बसतो. अर्जुन आणि त्याचे कर्तव्य. श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या कृतीविषयी 2 गोष्टी लक्षात ठेवायला सांगतात. एक म्हणजे कृती ही कामाची क्रिया. याला आपण कामाची ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी असे म्हणू शकतो. दुसरे म्हणजे क्रियेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन. याला आपण आपले कामाविषयी असलेला ॲटिट्यूड असे म्हणू शकतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सल्ला देतात की कामाच्या फळाची अपेक्षा न ठेवणे हा कृती करण्याचा एक महत्त्वाचा भाग झाला. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याला त्याच्या कामाबद्दल इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा वाटली पाहिजे. ह्या 2 गोष्टींमुळे कृतीचे फार रीचिंग इम्पॅक्ट होतील. थोडक्यात सांगायचं तर मेंटल इक्विलिब्रियम किंवा मनाचा समतोल
हा कामाविषय असणे गरजेचे आहे. कामाचे परिणाम चांगले असो किंवा वाईट, आपण मनाला स्थिर ठेवणे गरजेचे आहे. कुठलेही कर्तव्य पार पाडत असताना ती ॲक्टिव्हिटी किंवा क्रिया काय आहे हे समजून घ्या. त्याचबरोबर आपला त्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा आपला ॲटिट्यूड देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. हे सगळे नेमके करायचे तरी कसे? अजून काही गुपित गोष्टी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. जाणून घेऊया पुढच्या भागात. धन्यवाद.